वर्तकनगर येथील म्हाडा वसाहतीच्या क्लस्टरच्या माध्यमातून पुनर्विकास केला जाणार असल्याने या निर्णयाविरोधात म्हाडा वसाहतीमधील नागरिकांनी कडाडून विरोध दर्शवला आहे। क्लस्टर योजना हटवा, म्हाडा वाचवा अशी घोषणा देत वर्तकनगर येथील नवीन म्हाडा वसाहतीत शेकडो रहिवासी रस्त्यावर उतरले होते। सरकारने आमच्या वसाहतीस क्लस्टरमधून वगळले नाही तर कायदेशीर लढाई पुकारू असा इशारा देखील रहिवाशांनी दिलाय। ठाणे शहरातील वर्तकनगर, पवारनगर, भीमनगर परिसरात म्हाडाच्या जमिनी आहेत। या जमिनीवरती म्हाडाने बैठा तसेच इमारतींच्या माध्यमातून वसाहती उभ्या केल्या आहेत। या वसाहती जुन्या असून येथील परिसराचा ठाणे महापालिकेने 49 नागरी पुनरुत्थान आराखड्यांमध्ये समावेश केला होता। तेथील जमिनी म्हाडाच्या मालकीच्या असल्याने महापालिकेला या ठिकाणी क्लस्टर योजना राबवणे शक्य होणार नाही। त्यामुळे महापालिकेने येथील 49.35 एकर इतकी जागा भाडेतत्त्वावर देण्याकरिता म्हाडाकडे ना हरकत प्रमाणपत्र मागितलं होतं। परंतु क्लस्टर योजनेस आता म्हाडा वसाहतीतील रहिवाशांनी विरोध करण्यास सुरू केलेले आहे। ही म्हाडा वसाहत 30 वर्ष जुनी आहे। आम्ही सर्व कर म्हाडाला भरतो। आमचा क्लस्टर योजनेत समावेश केला जात आहे। त्यामुळे आम्ही नागरिकांनी क्लस्टर योजनेविरोधात शांततेत आंदोलन केलं। आम्हाला क्लस्टर योजना नकोस। आमच्यावर क्लस्टर योजना लादण्याचा प्रयत्न झाल्यास कायदेशीर मार्गाने लढाई लढू, सुरेश चिखले यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे। साईनाथ वर्तमान सायन्स सर्व सभासद आणि नवीन म्हाडा वसाहतीतील रहिवासी आपल्याला आपल्या हक्कासाठी शांततेच्या मार्गाने करायचं आहे, हे सगळ्यांना समजून घ्यायचं आहे। आपल्या या सांगतोय ना, ठाणे महानगरपालिकेने 27 एप्रिल 2018 साली या ठिकाणी क्लस्टरचा प्रारंभ केला। त्या दरम्यान हरकती मागवल्यानंतर सोसायटीने जवळजवळ 279 सभासदांनी सह्या करून आम्ही हरकत नोंदवली। नंतर हेअरिंग घेतली, हेअरिंग पण आम्ही गेलो आणि हरकत नोंदवली। त्या दरम्यान आता 7 वर्ष झाली। 7 वर्षाने महानगरपालिकेने या ठिकाणी भीमनगर URC 18 सेक्टर 4 अंतर्गत या आमची म्हाडा वसाहत 3.9 एकर जागा म्हाडाने क्लस्टरमध्ये अन्याय केला। म्हणून आज या ठिकाणी आम्ही आंदोलन करतोय आणि आंदोलन करत असताना ही जागा आमची म्हाडाची आहे। क्लस्टरचा यामध्ये काहीच आमच्यावरती हा जबरदस्तीने लादलेला हा क्लस्टर आहे, त्यांचा आम्ही निषेध करतो। आणि या ठिकाणी या जो क्लस्टर योजना आहे ती कोणा स्लम एरिया, झोपडपट्टी एरिया यांच्यासाठी असताना, आम्हाला म्हाडाची योजना असताना, आम्ही म्हाडाचे भागधारक असताना आमच्यावरती अन्याय करून हा क्लस्टर योजना राबवली आहे, त्याचा आम्ही निषेध करतो। आणि आम्ही एवढं विनंती करतो की आमचा क्लस्टर हटवण्यासाठी आपण सोसायटी प्रयत्न करीलच, पण आपला पण सपोर्ट राहायला पाहिजे। आणि या ठिकाणी कोणी इथे येईल आणि आपल्याला काय आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करील, पण आपण न घाबरता, आपण बळी न पडता आपण म्हाडाच्या पुनर्विकासामध्ये जाणार आहोत याची सगळ्यांनी खात्री करून या ठिकाणी सगळ्यांनी एकत्र राहून आपल्याला या ठिकाणी आपला एकजूट दाखवायची आहे। एकजूट दाखवून आपल्याला आपला निषेध नोंदवायचा आहे। जवळ 80% नागरिक लोकांचा या ठिकाणी विरोध आहे। तो 388 लोकांपैकी 80% लोकांचा विरोध आहे या ठिकाणी। आमची मागणी आहे का आम्हाला क्लस्टर नको आहे, आम्हाला आमची म्हाडाची योजना आहे, म्हाडाची जे योजना आहे तीच आम्हाला पाहिजे, तीच आम्हाला सोयीस्कर आहे। त्यासाठी आम्ही हे आंदोलन करतोय। मागणी पूर्ण नाही झाली तर सरकार दरबारी जे आम्हाला करायचं आहे, कोर्ट असेल, कचेरी असतील, त्या मागणीतून आम्ही त्याचा निषेध करून आम्ही काम चालू करू। ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे। मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे। मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे। आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे
तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. तक्रारींचा पाऊस पडत आहे. शुक्रवारी या उपक्रमांतर्गत शेकडो नागरिकांनी आमदार संजय केळकर यांची खोपट येथील कार्यालयामध्ये भेट घेतली. यावेळी तक्रारींची 62 निवेदनं प्राप्त झाली. महापालिका संबंधित महानगर गॅस संदर्भात फेरीवाले, अतिक्रमण, अनधिकृत बांधकामं, फसवणूक अशा विविध विषयांवरील निवेदनं आमदार केळकर यांना देण्यात आली. यावेळी खोपट कार्यालयात ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, माजी नगरसेवक नारायण पवार, मनोहर डुमरे, दीपक जाधव, सुरेश कांबळे, ओमकार चव्हाण, राजेश घाडे, संतोष साळुंखे उपस्थित होते. या जनसंवाद उपक्रमांतर्गत आमदार केळकर यांना पनवेल, मुलुंड, घाटकोपर, दादर, साकीनाका, चेंबूर, बोरिवली इत्यादी भागातून घरांसाठी फसवणूक झालेले नागरिक भेटण्यासाठी आले होते. या सर्वांची सबसे सस्ता सबसे अच्छा स्लोगनवर सी लिंक प्रॉपर्टीने घोर फसवणूक केली आहे. सी लिंक प्रॉपर्टीने नागरिकांशी खोटा ॲग्रीमेंट केला आहे. लोकांचे चेक बाउन्स आले आहेत. त्याबाबत आमदार केळकर यांची फसवणूकदारांनी घरांसाठी गुंतवलेले पैसे परत मिळावे याकरिता भेट घेऊन निवेदन देखील दिलं आहे. आज आमच्या या कार्यालयात जनसंवाद उपक्रमाच्या अंतर्गत माझ्याकडे बोरिवली, दादर, मुलुंड, घाटकोपर या भागातले फसगत झालेले नागरिक आले होते. आताही आहेत. ते गरीब कष्ट करून पैसे कमवतो आणि कुठेतरी आपलं घरकुल व्हावं याच्याकरता खोट्या जाहिराती आणि निरनिराळ्या प्रकारचं खोट्या प्रकारची माहितीच्या आधारावर तो बिचारा घर बुक करतो आणि नंतर त्याच्या लक्षात येतं की आपली घोर फसवणूक झालेली आहे. हा तोच प्रकार आहे की याच्यामध्ये बघा, निरनिराळ्या नावावर हे बुकिंग घेतात की आम्ही तुम्हाला घरकुल देऊ, पैसे घेतले जातात आणि वर्षानुवर्ष, आता काही तर 2-2, 3-3, 5-5 वर्ष पैसे दिलेत आणि ते पैसे देखील, माझ्याकडे तर एक कचरा वेचक महिला देखील या ठिकाणी आली होती की तिने आपल्या आजूबाजूच्या लोकांकडनं, नातेवाईकांकडनं पैसे जमा करून त्या ठिकाणी बुकिंग करायला पैसे दिले. हा करोडो रुपयाचा घोटाळा आहे. हजारो लोक याच्यामध्ये अडकलेले आहेत असं प्रायमा फेसी लक्षात येतं आहे आणि याची TV वर देखील जाहिरात दिली जाते असं मला या नागरिकांनी सांगितलं आणि त्याच्यामुळे फसवणुकीचे प्रकार रिअल इस्टेटमध्ये वाढलेले आहेत. एकीकडे विकासक पण फसवणूक करतो आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारच्या निरनिराळ्या कंपन्यांच्या नावावर सबसे सस्ता सबसे अच्छा, आता गरीब माणूस लगेच त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो आणि त्यामुळे याचा पूर्ण बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने पुढच्या काळामध्ये आम्ही ही कारवाई करणार आहोत. ठाण्यामध्ये देवकोपरा या ऑफिसजवळ इन्फ्राटेक नावाची कंपनी आहे. ते मागील 10 वर्षापासून लोकांना इन्व्हेस्टमेंटच्या नावाने 1 BHK, 2 BHK, 1 RKच्या नावाने हे करोडो रुपयाचा फ्रॉड केलेला आहे. त्या विरोधात आम्ही ठाण्याचे आमदार माननीय संजय केळकर साहेबांच्या समोर आपण हा विषय सांगितलेला आहे. ठीक असं निघालं की साहेबांनी सांगितलंय की आता आपल्याकडे 100पेक्षा जास्त जे लोक आहे ज्यांचे फसवणूक ह्या कंपनीच्या माध्यमातून झालेले आहे ते आलेले आहेत. साहेबांनी सांगितलं की आम्ही पोलिसांच्या माध्यमातून, EOWच्या माध्यमातून किंवा बाकी जे लिगल असेल ते साहेबांच्या मार्गदर्शनाशिवाय होणार आहे. वक्फ सुधारणा कायद्याचे निमित्त करून पश्चिम बंगालमध्ये हिंदूवर होत असलेल्या नरसंहाराविरोधात ठाण्यामध्ये बजरंग दल व विश्व हिंदू परिषद यांनी हिंदू संघटनांनी निदर्शने केली. यावेळी आंदोलन जय श्रीराम, भारत माता की जय अशा घोषणा देत पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती लागवड लागू करण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारने वक्फ सुधारणा अधिनियम संसदेत मंजूर केल्यानंतर पश्चिम बंगाल राज्यात हिंदूंवर मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार, खुनाच्या घटना वारंवार वाढत आहेत. हिंदूंवर होणाऱ्या नरसंहार आणि अत्याचाराच्या विरोधात सर्वत्र संताप व्यक्त होत असून देशभरात हिंदू संघटना
संघटनांकडून पश्चिम बंगाल सरकारविरोधात क्रोध व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवरती ठाण्यातही बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, दुर्गा वाहिनी, मातृशक्ती इत्यादी हिंदू संघटनांच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, शासकीय विश्रामगृहाच्या समोर निदर्शने करण्यात आली. आंदोलकांनी घोषणा देत पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात बजरंग दल ठाणे संयोजक ॲडव्होकेट सर्वेश तिवारी, विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री सौरभ पांडे, बजरंग दल संयोजक वेदांत जाधव, दुर्गा वाहिनी प्रांत संयोजिका स्वाती भोसले यांचा शेकडो हिंदू बांधव भगिनी उपस्थित होते. हे बघा, बंगालमध्ये जी घटना घडते, आता हिंदूंचा नरसंहार होतोय, ते आता बर्दाश्त करण्यात नाही येणार. कारण काय, आम्ही आज इकडे सर्व कार्यकर्ते आणि समाजची जी प्रतिष्ठित लोक आहेत ते आपण सर्व इथे जमलो आहेत. आमचा इथून जे मेसेज जाणार आहेत राष्ट्रपती, महामहिम राष्ट्रपतींना, की बंगालमध्ये जे आहे ते सर्वप्रथम तुम्ही राष्ट्रपती शासन लागू करा आणि तिकडचे जे हिंदू समाज, राहणारे हिंदू समाज आहेत बहुसंख्य, तुम्ही त्यांची पहिले सुरक्षा नियंत्रित करा. कारण का, ज्या प्रकारे तिकडे माता बहिणींवर अत्याचार होतोय आणि ज्या प्रकारे हिंदूंचा नरसंहार होतोय, मारून त्यांना खंब्यावर टाकून देतात आणि लोक पलायन करायला सुरुवात केलं तिथून, तर हा हिंदुस्थानात हा विषय घडतोय आणि केंद्रात हिंदुत्ववादी सरकार आहे. त्यामागे आमचा एक उद्देश आहे की बाबा, इथून आमचा मेसेज जाणार आहे, आमचं निवेदन पूर्ण देशभरात जाणार आहे की बंगालमध्ये लवकरात लवकर राष्ट्रपती शासन लागू करावं. बघा, आता राजकारणाविषयी आपण काही बोलू शकत नाही. आम्ही सर्व धर्मयोद्धा आहोत, बजरंग दलाचे कार्यकर्ते, आम्ही धर्माचं काम करायला रस्त्यावर उतरतो. राजकारणाबद्दल आम्हाला काहीच माहीत नाही. राजकारण आम्ही ठरवतो की बाबा वोट कोणाला द्यायचं, तर हिंदू हितमध्ये वोट झाला पाहिजे याची आपण खात्री घेतो. पण जर हिंदूंचं सुरक्षा होत नसेल यांच्याकडून, तर पुढची जी जबाबदारी असेल ती सरकार घेईल. 56 इंची छाती आहेत म्हणून त्यांनी वक्फ बोर्डचा बिल पास केलंय, म्हणून त्यांनी राम मंदिर बांधलं, म्हणून त्यांनी काश्मीरमध्ये 370 जे आहे ते लागू होतं ते हटवलं त्यांनी. त्यांची 56 इंची छाती, त्यांच्यावरती आम्हाला काही हे नाहीये. पण आता जे घडतंय जे विषय, ते काही ना काहीतरी त्याच्या मागे उद्देश बंगाल सरकारचा आहे. ते ममता बनर्जीची सरकार आहे तिकडे, त्यांनी तिकडे थांबवला पाहिजे. कारण का, केंद्राची सरकार केंद्रामध्ये, पण तुम्हाला तुमच्या माहितीनुसार जे राज्याची सरकार असते ती राज्याची यंत्रणा राज्य सरकारकडे असते. तर त्यामागे आमचे हा आंदोलन जे आहे ते राष्ट्रपती महामहिमसाठी आहे की तुम्ही राष्ट्रपती शासन तिकडे लागू करा. ते पंतप्रधानांच्या हातात नाहीये. जय श्रीराम, जय दुर्गे. आजपर्यंत आपण नेहमी बघतच आलोय की प्रत्येक वेळेला असं वाटतं की बजरंग दल विनाकारण आंदोलन करतात. हे विनाकारण होणारं आंदोलन नाहीये. जसा समाज झोपलेला आहे की हिंदूंवरच कायम अत्याचार का होतो, जर हिंदुस्थानात आपण राहत आहोत, भारतात राहत आहोत आणि आपल्या भारतातच हिंदूंवर होणारे अत्याचार जर आपण सहन करत राहिलो तर पुढे येणारी परिस्थिती फार बिकट होऊ शकते. आणि हे होऊ नये म्हणून हे बजरंग दल कायम आंदोलन करत असतात. ह्या आंदोलनाचा असा उद्देश असतो की निदान सरकारने जागृत होऊन ह्या सगळ्या होणाऱ्या गोष्टींना कुठेतरी पतन व्हावं आणि ह्या गोष्टी कायम निश्चित होऊन पडल्या पाहिजेत, ह्या गोष्टी पुढे आल्या नाही पाहिजेत. ह्याच्यासाठी हे आंदोलन घडत असतं. ठाण्यातील आनंद भिडे या शंख अभ्यासकांनी जगभरातून 140 जातीच्या तब्बल 670 शंख संग्रहित केले आहेत. त्या शंखांचं प्रदर्शन पोखरण रोड नंबर 2 वरील कृष्णाई हॉलमध्ये आयोजित केलं होतं. या प्रदर्शनाचा लाभ ठाणेकरांनी घेतला. अनंत विजय, सुघोष, पौंड ही महाभारतकालीन शंखांची नावे. महाभारतातील पौराणिक श्रीकृष्णांच्या 5 जन्य, युधिष्ठिरांचा अनंत विजय, नकुलचा सुघोष, भीमाचा पौंड, तसेच गौरी शंख, अत्रिवणी शंख, मौली शंख, राणी शंख, गणेश शंख आणि 19 इंच भव्य हनुमान शंख अशा सुमारे 140 जातींच्या जवळपास 670 शंखांचा या प्रदर्शनामध्ये समावेश होता, अशी माहिती शंखाचे संग्राहक व अभ्यासक आनंद भिडे यांनी दिली आहे. भारतीय संस्कृती आणि परंपरेचे संवर्धन करण्यासाठी या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आल्याचं भिडे यांनी सांगितलंय. शंख वाजवणे हे आजारांवरती लाभदायी असल्याचंही मत त्यांनी व्यक्त केलं आहे. शंख नियमितपणे वाजवल्यास त्याचा फायदा अनेक आजारांसाठी होतो. तसेच दमा, अस्थमा, जीभजड असलेल्या रुग्णांना शंख वाजवण्याचा लाभ होतो. त्यासोबतच एकाग्र शक्ती वाढवण्यासाठी रक्ताभिसरण चांगल्या रीतीनं होण्याकरिता शंख फायदेशीर असल्याचं मत भिडे यांनी व्यक्त केलं आहे. तिला पुढे का, मुलीला पुढे का.
शंखांबद्दलचं टोटल 45,000 जाती आहेत. 45,000 जातींपैकी माझ्याकडे 140 जाती आहेत आणि 140 जातींची टोटल 770 शंखांचं कलेक्शन आहे. आणि या कलेक्शनमधला हा सर्वात मोठा शंख आहे. साईज जी आहे आणि माझ्या मिनिएचरमध्ये तुम्हाला लोकांना तर खूप आवडतंच आहे आणि शंखांचे खरंच आगळंवेगळं प्रदर्शन आहे. 140 जातीचे जवळजवळ 670 शंख आपल्याकडे इथे एक्झिबिट आहेत आणि त्याची माहिती देणारी आपल्याकडे काही पुस्तकं, माहितीपत्रक, फलक पण आपल्याकडे उपलब्ध आहेत. प्रामुख्याने मध्यवर्ती शंख, दक्षिणावर्ती शंख, वामवर्ती शंख याची विभागणी आपण केलेली आहे. एक सेक्शन आपण असं ठेवलेलं आहे की ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल शंख आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे शंख कसे बनवले जातात कृत्रिम प्रकारे, त्याचा पण तुम्हाला इथे प्रात्यक्षिक बघायला मिळेल. आणि ह्या शंखांबद्दलची अधिक माहिती म्हणजे त्याचं आपण म्हणू विज्ञान काय सांगतं, अध्यात्म काय सांगतं, झोलॉजिकल जो आहे इंडियन जॉग्राफी प्रमाणे काय त्याचं महत्व आहे, ही सगळी माहिती तुम्हाला इथे उपलब्ध होईल. शंखनाद रेग्युलर बेसिसवर केला तर त्याचे खूप फायदे आहेत. त्याचं ब्लड सर्क्युलेशन वाढतं, डायजेस्टिव्ह सिस्टीम आपली चांगली राहते, फोकसिंग आहे, ब्रिदिंग कपॅसिटी वाढते. हे माहिती देणाऱ्या पण आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे उपलब्ध आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या सातारा जिल्ह्यातील दरे या त्यांच्या मूळ गावी गेले आहेत. दरवर्षी आपल्या गावी गेल्यावर ते आपल्या सहकाऱ्यांसोबत एक तरी नवे झाड लागवड करत असतात. यापूर्वी स्ट्रॉबेरी, हळद, चिकू आणि बांबूची लागवड केल्यानंतर यंदा पहिल्यांदाच अवाकाडो ह्या परदेशी फळाची लागवड करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आज केलेल्या पहिल्या प्रयत्नात त्यांनी स्वतः हातात फावडे आणि झारी घेत अवोकाडोचे झाड लावले. आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असलेला अवोकाडो फळाची लागवड करून हा प्रयोग यशस्वी झाल्यास स्थानिक शेतकऱ्यांनाही पर्यायी जोड पीक म्हणून अवोकाडोची लागवड करण्याची प्रोत्साहन द्यावे, यासाठी त्यांनी स्वतःच्या शेतात हा प्रयोग केला. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील कोयना नदीच्या पट्ट्यातील दरे गावाचा परिसरातील माती ही अत्यंत सुपीक असून त्यात कोणतेही पीक घेतले तरी ते उत्तमरित्या येते, असे उपमुख्यमंत्री शिंदे अनेकदा बोलताना सांगतात. त्यामुळे इथे केलेले अवोकाडो लागवडीचा हा प्रयत्न नक्की यशस्वी होईल याची त्यांना खात्री वाटते. तसे झाल्यास स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी अशा बेरीवर्गीय वनस्पतींची लागवड करणाऱ्या ह्या पट्ट्यात शेतकऱ्यांना अवोकाडो लागवडीतून नवीन नगदी उत्पन्न देणारे आणखीन एक पीक सापडेल असा त्यांना विश्वास आहे. त्यामुळेच हा प्रयोग यशस्वी करण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या शेतात केला आहे. भाजपाने संघटनात्मक बदल करीत शहरातील 18 मंडळ अध्यक्षपदी तरुणाईला संधी दिली आहे. 35 ते 45 वयोगटातील आक्रमक तरुण कार्यकर्त्यांच्या हाती स्थानिक संघटना सोपवली असून संघटना बळकट करण्याचे लक्ष ठेवले आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांनी तरुणांची टीम बांधणी करून ठाण्यात 100% भाजपा करण्याचा निर्धार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात एकाच वेळी मंडळ अध्यक्षांची निवड करण्यात आली. त्यानुसार ठाणे शहर जिल्ह्यात आज मंडळ अध्यक्षांची निवड करण्यात आली. यापूर्वी भाजपाची ठाणे महापालिका क्षेत्रात 12 मंडळे अस्तित्वात होती. त्याची पुनर्रचना करून 18 मंडळे तयार करण्यात आली, अशी माहिती जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांनी दिली. भाजपाचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावकरे, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप कार्यकर्त्यांसोबत संवाद साधण्यात आला. त्यांच्या अपेक्षा जाणून घेऊन नव्या मंडळाध्यक्षांची निवड करण्यात आली. भाजपाच्या संघटन पूर्व अभियानात शहर नोंदणीलाही नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व भागात संघटनात्मक जाळे मजबूत करून प्रत्येक बूथवर 51% मते मिळवण्याचा निर्धार करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांनी दिली आहे.
भारतीय जनता पार्टीचं हे संघटन पर्व चालू आहे आणि वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपासून दर 3 वर्षानंतर अशा प्रकारची सदस्य नोंदणी, सक्रिय सदस्य नोंदणी आणि निरनिराळ्या पदावरच्या निवड हे चालतं. मला सांगायला आनंद वाटतो की एकमेव भारतीय जनता पार्टी अशी असेल की आज संबंध महाराष्ट्रामध्ये तमाम सगळ्या मंडलांच्या मंडल अध्यक्षांची निवड होते. ठाणे जिल्ह्यामध्ये देखील आमचा हा जो ठाणे शहर जिल्हा आहे त्याचे अध्यक्ष संजय बाबुले, तर तेथे 18 मंडल आहेत आणि ही 18च्या 18 मंडलं आज या ठिकाणी मंडल अध्यक्षांच्या सकट त्याची निवड जाहीर होते. आता आम्ही सकाळपासून निरनिराळ्या मंडळामध्ये जातो आहोत आणि त्याच्यामुळे संघटन पर्व हीच आमची संघटन शक्ती आहे आणि ठाणे शहरामध्ये देखील भारतीय जनता पार्टी 100% कडे वाटचाल जी आहे ती या माध्यमातून करते आहे. भारतीय जनता पार्टी शहर जिल्ह्यामध्ये आज महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेला सर्व मंडळाच्या अध्यक्षांची निवड होते आणि त्याप्रमाणे ठाणे शहर जिल्ह्यामध्ये 18 मंडळ अध्यक्षांची निवड ही सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत होणार आहे. आज नौपाडा मंडळाच्या अध्यक्षपदी रोहित गोसावी यांची या ठिकाणी निवड झालेली आहे आणि त्यामुळे ही एक प्रक्रिया आहे. भारतीय जनता पार्टी 1 जानेवारी 2025 पासून संघटन पर्व चालू झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये 1.5 कोटी प्राथमिक सदस्य झाले आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी हा महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आज मंडळाध्यक्षांच्या निवड प्रक्रिया पार पडत आहेत. देशभरामध्ये भारतीय जनता पार्टी हा 1 नंबरचा पक्ष हा झालेला आहे आणि हा आम्हाला सर्वांना अभिमान आहे.